विवेक भास्करला भेटायला आला आहे. भास्कर हा विवेकचा चांगला मित्र असून त्याला चार्टबद्दल चांगली माहिती आहे. मात्र तो सध्या चिंतेत आहे. विवेकने भास्करला का चिंतेत आहे याबद्दल चौकशी केली. मार्केटची अवस्था सध्या चांगली नाहीये, मार्केटमध्ये मोठी पडझड झाली आहे असं भास्कर म्हणाला. मात्र मार्केट तर मागच्या 8 दिवसांपासून खाली येत आहे, मग त्याचं आज टेन्शन घेण्यासारखं काय आहे असं विवेकने त्याला विचारलं. मार्केट 200 DMA खाली आला आहे म्हणून मी चिंतेत आहे असं भास्कर म्हणाला. आता 200 DMA म्हणजे नक्की काय असा प्रश्न विवेकला पडला आहे. तर DMA म्हणजे डेली मूव्हिंग ॲव्हरेज. 200 DMA म्हणजे मागच्या 200 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज. हे एक लॉंग टर्म ॲव्हरेज आहे. जर एखादा इंडेक्स किंवा शेअर 200 DMA खाली बंद झाला तर त्यामध्ये मोठी पडझड होणार असं मानलं जातं. मार्केटमध्ये सध्या कोणता ट्रेंड आहे आणि मोमेंटम किती आहे हे मूव्हिंग ॲव्हरेजच्या मदतीने समजून घेता येतं. मूव्हिंग ॲव्हरेज हा टेक्निकल ॲनालिसिसमधील अतिशय सोपा आणि तितकाच प्रभावी इंडिकेटर आहे. आपल्याला पाहिजे त्या टाइम फ्रेमनुसार मूव्हिंग ॲव्हरेज सेट करता येतं. उदाहरणार्थ तुम्ही जर स्विंग ट्रेडर असाल तर 5 दिवस, 10 दिवस किंवा 50 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज वापरू शकता. तुम्ही जर गुंतवणूकदार असाल तर 100 किंवा 200 दिवसांचं किंवा 50 आठवड्याच्या मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करू शकता. मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय हे विवेकच्या लक्षात आलं. मात्र शेअर बाजारात काम करणाऱ्या गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना याचा कसा फायदा होतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या बाजारात कोणता ट्रेंड चालू आहे ते जाणून घेण्यासाठी मूव्हिंग ॲव्हरेजचा फायदा होतो. शॉर्ट टर्म ट्रेडर आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टर या दोघांनाही मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग होतो. मूव्हिंग ॲव्हरेजचा कालावधी सेट करता येतो, त्यामुळेच इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग या दोन्हीसाठी मूव्हिंग ॲव्हरेज उपयोगी आहे. मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे याचा अंदाज मूव्हिंग ॲव्हरेज वापरून लावता येतो. एखाद्या शेअर किंवा इंडेक्सचा ट्रेंड जाणून घेण्यासाठी मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर केला जातो. तसेच सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल काढण्यासाठी देखील मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर केला जातो. मूव्हिंग ॲव्हरेजला लॅगिंग इंडिकेटर म्हणलं जातं. त्याचं कारण म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज हे ऐतिहासिक किमतींवर मोजलं जातं. शेअर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मूव्हिंग ॲव्हरेज वापरले जातात, पण सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर अधिक होतो. समजा तुम्हाला 10 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज मोजायचं असेल तर 10 दिवसांच्या क्लोजिंग प्राइसची बेरीज करून त्या आकड्याला 10 ने भागलं की 10 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज काढता येईल. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज कॅल्क्युलेट करणं थोडं अवघड आहे. यामध्ये प्रत्येक दिवसाच्या क्लोजिंग प्राइसला वेगवेगळं वेटेज दिलं जातं. म्हणूनच एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज काढण्यासाठी सॉफ्टवेअर किंवा ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. मूव्हिंग ॲव्हरेजचे 2 प्रकार आहेत आणि मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी मूव्हिंग ॲव्हरेजचा कसा वापर करायचा हे विवेकच्या लक्षात आलं. मात्र सिंपल आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये कोणता प्रकार अधिक चांगला आहे हा प्रश्न त्याला आता पडला आहे. देखो, दोनों जो इंडिकेटर्स है या फिर मूविंग एवरेजेस है, उनका जो रोल होता है वो अलग अलग रोल होता है. मार्केट में कुछ समय में जो EMA होते हैं वो काफ़ी अच्छी तरीके से रिटर्न्स देते हैं और SMA जो होते हैं वो कुछ ऐसा पीरियड होता है वहाँ पे आपको ज़्यादा अच्छा बेहतर रिटर्न्स देखने को मिल सकता है. तो EMA जो होता है वो क्या कैलकुलेट करता है वो पहले हम लोग समझ लेते हैं. EMA जो होता है वो लेटेस्ट जो वैल्यू होता है उसको ज़्यादा इम्पोर्टेंट देता है और SMA क्या करता है जनरली, देखो 10, 20, 30 ऐसे अगर हम लोग 3 दिन का एवरेज निकालेंगे तो उनका टोटल करके डिवाइड बाय 3 करेगा. लेकिन EMA में क्या होता है, अगर एवरेज अगर हम लोग पकड़ते हैं 10, 20 और 30 तो वो 30 को ज़्यादा वेटेज देगा, मतलब जो लेटेस्ट वैल्यू होगी उसको ज़्यादा वेटेज देगा. इस कारण से क्या होगा, वो जो सिग्नल आपको मिलेगा चार्ट के ऊपर वो जल्दी मिलेगा. SMA में क्या होता है, थोड़ा सा सिग्नल डिले होता है. आता विवेकच्या मनात मूव्हिंग ॲव्हरेज बद्दल असणारी उत्सुकता आणखी वाढली आहे. मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर कसा करायचा हे त्याला आता जाणून घ्यायचं आहे. एखाद्या शेअर किंवा ॲसेटची किंमत मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर असेल तर त्याचा अर्थ त्या शेअरमध्ये सध्या अपट्रेंड आहे, म्हणजेच तो शेअर किंवा ॲसेट खरेदी केल्यास फायदा होऊ शकतो. या उलट किंमत मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असेल तर त्याचा अर्थ तो शेअर किंवा ॲसेट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, त्यामध्ये शॉर्ट सेल करून पैसे कमवण्याची संधी असते. मूव्हिंग ॲव्हरेजच्या मदतीने मार्केटची दिशा, खरेदी किंवा विक्री करण्यासाठीची योग्य किंमत म्हणजेच सपोर्ट आणि रेझिस्टन्स काढता येतो. याच्या आधारावर अनेक ट्रेडर्स शेअर मार्केटमध्ये योग्य किमतीला एंट्री आणि एक्झिट करतात आणि चांगला नफा कमवतात.
ट्रेंड बदलला आहे हे देखील आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेजच्या मदतीने कळू शकतं. ते नक्की कसं कळतं ते आता समजून घेऊया. देखो जनरली कहा जाता है, बहुत सारे ट्रेडर्स यूज करते हैं इंडिकेटर्स को ट्रेंड रिवर्सल के लिए, लेकिन मेरा एक इसमें एक कहना है कि आप सिर्फ और सिर्फ मूविंग एवरेजेस को देख के ट्रेंड में बदलाव हो रहा है वो चीज़ें ना देखें. क्योंकि मैं हमेशा एक चीज़ कहता हूँ कि किसी एक टूल के ऊपर अगर आप निर्भर रहोगे तो आपके लिए क्या हो सकता है, प्रॉब्लम आ सकता है. अगर आप मूविंग एवरेजेस के साथ सपोर्ट, रेजिस्टेंस, चार्ट पैटर्न और 2-3 साइकोलॉजी, ये चीज़ें अगर आप मिलाते हो तो शायद ये आप अच्छा रिटर्न्स मिल सकते हैं. मूविंग एवरेजेस को एक कंफर्मेशन की तरह लेना चाहिए. एग्जैक्टली पूरा का पूरा 100% इसके ऊपर रिलाय नहीं होना है. 2 प्रकारचे मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर प्रसिद्ध आहेत. पहिला प्रकार म्हणजे गोल्डन क्रॉसओव्हर आणि दुसरा म्हणजे डेथ क्रॉसओव्हर. ज्या वेळेला 50 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असतं आणि त्यानंतर जर 50 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजनी 200 दिवसांच्या ॲव्हरेजला क्रॉस केलं तर त्याला गोल्डन क्रॉसओव्हर असं म्हणतात. याचा अर्थ त्या शेअर किंवा ॲसेटमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता असते. या उलट समजा 50 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर असेल आणि त्यानंतर जर 50 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजनी 200 दिवसांच्या ॲव्हरेजला खालच्या दिशेने क्रॉस केलं तर त्याला डेथ क्रॉसओव्हर म्हटलं जातं. याचा अर्थ त्या शेअर किंवा ॲसेटमध्ये पडझड होण्याची शक्यता असते. मूव्हिंग ॲव्हरेज बद्दल सगळ्या गोष्टी मला समजल्या, मात्र मूव्हिंग ॲव्हरेजच्या काही मर्यादा आहेत का, असा प्रश्न विवेकने भास्करला विचारला. जी डेफिनेटली अगर हम लोग देखेंगे तो मूविंग एवरेजेस होते हैं उसमें लिमिटेशन काफ़ी होती है, क्योंकि वो थोड़ा सा लैगिंग इंडिकेटर की तरह हम लोग देखेंगे. कुछ जो एवरेजेस होते हैं वो अर्ली सिग्नल्स देते हैं, लेकिन बहुत सारे चार्ट्स के ऊपर जब हम लोग एवरेजेस प्लॉट करते हैं तो हमें ये चीज़ देखने को मिला कि प्राइस पहले आपको इंडिकेट करेगा, बाद में जाके ये एवरेजेस, मतलब बहुत मोमेंटम मिस हो जाता है और रिस्क रिवॉर्ड जो होता है वो फेवर में नहीं होता है. तो मेरे हिसाब से थोड़ा सा इसमें खामियां है. देखो नए ट्रेडर को इनको एक सपोर्ट की तरह यूज़ करना चाहिए, ज़्यादा इसके ऊपर रिलाय नहीं करना चाहिए. तो इंडिकेटर्स अगर आप जो भी कुछ यूज़ करे हो, एवरेजेस या फिर जो भी कुछ लीडिंग इंडिकेटर यूज़ करे हो, तो आपको एक चीज़ का ध्यान रखना पड़ेगा कि प्राइस को पहले प्रेफर करना पड़ेगा, बाद में आप जाके एवरेजेस या फिर इंडिकेटर्स देख सकते. मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे नक्की काय आणि ते कसं वापरायचं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही जर इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर असाल तर तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून योग्य किमतीला एंट्री आणि एक्झिट करता येईल आणि चांगला नफा देखील कमवता येईल.